यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट। पडताळणीपूर्वीच 4,000हून अधिक लाडक्या बहिणींनी माघार घेतलं असं पाहायला मिळत आहे। स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयात योजनेचे लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज आता दाखल करण्यात आले आहेत। पडताळणीनंतर 3 ते 4 लाख महिला योजनेतून अपात्र ठरण्याचा अंदाज खरं तर वर्तवण्यात आलाय। 25 जानेवारीपर्यंत याबाबतचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर 26 जानेवारीला पुढीलचा हप्ता दिला जाण्याची शक्यता आहे। महिला आणि बाल विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे। मोठी आणि महत्त्वाची अपडेट या प्रकरणातली या योजनेसंदर्भातली म्हणावी लागेल। पडताळणी पूर्वीच 4,000हून अधिक लाडक्या बहिणींनी आता माघार घेतली आहे। स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयात योजनेचे लाभ थांबवण्याची विनंती करणारे आता हे अर्ज दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि पडताळणीनंतर 3 ते 4 लाख महिला योजनेतून अपात्र ठरण्याचा अंदाज हा वर्तवण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल लाडक्या बहीण योजनेसंदर्भातली। अगदी बरोबर आहे गौरी, आपण जर बघितलं असेल तर सध्या लाडक्या बहिणींचे निकष जे आहेत ते पडताळणीला सुरुवात झालेली आहे आणि जी आपल्याला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जी माहिती दिली त्यानुसार जवळपास 4,000हून वर लाडक्या बहिणींनी अर्ज केलेला आहे। कारण आपण जर बघितलं असेल तर निवडणुकीच्या तोंडावर सरसकट लाडक्या बहिणींना जे आहेत ते 1500 रुपये खात्यामध्ये खरं तर देण्यात आले होते आणि त्यावेळी कोणतेच निकष लावण्यात आले नव्हते आणि कोणतीच पडताळणी करण्यात आली नव्हती। त्यामुळे आता खऱ्या अर्थाने खरं तर हा लाभ जर पुन्हा सुरू ठेवायचा असेल तर यामध्ये काही निकष लावावे लागतील आणि त्यासाठी खरं तर ही पडताळणी जी आहे ती स्थानिक पातळीवर आणि विविध भागांमध्ये सुरू आहे। त्यामुळे कुठेतरी ज्यांनी या निकषामध्ये न बसता ज्यांनी याचा लाभ घेतलाय त्या महिलांनी आता स्वतःहून स्थानिक पातळीवर अर्ज करायला सुरुवात केलेली आहे आणि याचे लाभ आता त्या घेणार नाहीत। अर्थातच जी आपल्याला माहिती मिळते ती त्यानुसार 26 तारीख म्हणजे 25 तारीखला खरं तर लाडक्या बहीण योजनेची जी योजना पुढे सुरू करायची त्याचा हप्ता जो आहे तो 26 तारीखला जाणार आहे। त्यामुळे 25 तारीखपर्यंत ही नोंदणी जी आहे ती पूर्ण होईल, म्हणजे त्याची पडताळणी जी आहे ती पूर्ण होईल। जी माहिती मिळते त्यानुसार आता महिला स्वतःहून लाडक्या बहिणी जो लाभ घेतला होता ज्या निकषात बसत नव्हत्या त्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी खरं तर अर्ज केलेत। जी आकडेवारी मिळते त्या सध्या 4,000 पर्यंत हा आकडा गेलेला आहे। मात्र जर पडताळणी केली 25 तारीखपर्यंत तर किमान हा आकडा 3 ते 4 लाखांच्या घरात जाऊ शकतो। त्यामुळे सरकारने निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत लाडकी योजना जाहीर केली, त्यानंतर महिलांच्या खात्यात जे आहे ते पैसे देखील गेले। मात्र आता सरकारने काही निकष लावलेले आहेत आणि त्या निकषाला कुठेतरी प्रतिसाद देताना देखील या लाडक्या बहिणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। गौरी, हो, नक्कीच सुशांत, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।